म्हणलं तुला काय पाहिजे ती माग, पण तू चांगली हो, तुला आम्ही पुरवितो. अरे म्हणलं अण्णा काय पुरवितो म्हणा, नारड्या खाली जायना म्हणजे काय मला खाऊशी वाटते. आणि हे आता काय म्हणा असं व्हायला नाही पाहिजे. पावडर आहे ना ती खाते ना तुला दिलेली, त्या तारव मी तेवढं काम करते. म्हणजे म्हणा अन्यच पचन व्हायना आता हृदया. एक सलाईन लावलं ना फटक्या बरी होशील तू. मग बाबा तुला अगदी मी लई खायला. जाळाशिवाय कड नाही, मायाशिवाय रडू नाही. मंडळी नमस्कार. मोठेपणा सिद्ध करण्याच्या अनेक जागा आहेत, पण लहानपण सिद्ध करण्याची एकच जागा आहे, ती म्हणजे आपली आई. आपलं बालपण कधी संपतं माहिती आहे? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर. खरं तर आपण म्हातारे झालोत ना तरीही आपलं बालपण संपत नाही. ज्या दिवशी आपली आई गेली त्या दिवशी समजायचं बालपण संपलं. आता कुणाकडे हट्ट करायचा, कुणावर रुसायचं, कुणावर फुगायचं. रुसणं काय, फुगणं काय, लाड काय, स्पर्श काय, आई सोडून कुणासोबत करू शकत नाही. मंडळी, एरवी डोंगरा एवढ्या संकटासमोर सुद्धा सिंहगर्जना करणारी माय माऊली आज मात्र निसर्गाच्या नियमासमोर हतबल झाली होती. 90 वर्षात कधीही दवाखान्यात न गेलेल्या निसर्ग देवतेने आज मात्र आजारपणासमोर हात जोडले. मी त्याशी गेलो ना इथून, तेव्हा तुला बघितली होती ना, तवाची आताची लय फरक आहे माझ्यात. हा, तेव्हा जास्त टकळी बोलत होतीस ना, त्यात तुझी हवा सगळी गेल्यासारखी वाटते. गेल्यासारखी वाटते. कसं वाटतंय तुला? हा, ते त्याज नाही राहिलं, त्याज. झोप लागत नाही मला. हा ना, रातची नोकर झोप लागत नाही. कायची काळजी करतेस? काळजी नाही, मग चिंता नाही कशाची, मग पण मना काय सुचतच नाही बाळा. हा की आता हे बघ, हे बघ उठतेस आता तुला धावायला. हे बघ एवढ्या तांदळाचा संध्याकाळचा भात घालाय, ते 2 मांजर. तू एक काम कर ना, मग काय? दवाखान्यात जाऊन सलाईन लावून घे. आजीच्या बटव्यात सगळ्या रोगांवर औषध आहे, परंतु स्वतःच्या दुखण्यासाठी तिला आज डॉक्टरांची आठवण झाली. काल एक पाहुणा आला, मरणाचा रडला. कुठला पाहुणा होता? भाऊ माझा कोदवडेवाला. लय रडला. म्हणलं तुला काय पाहिजे ती माग, पण तू चांगली हो, तुला आम्ही पुरवितो. अरे म्हणलं अण्णा काय पुरवितो म्हणा, नारड्या खाली जायना म्हणजे काय मला खाऊशी वाटते. तसं नाही, वय पण असतं माणसाचं, कवर कष्ट करायचं आणि कवर काम करायचं. सलाईन लावलं ना चांगला तवा का येईन. मोठ्या चांगल्या तरण्या माणसाचं काम निघतं, तू काय तर आमचं पण काम निघाला पाहिजे 15 दिवस सगळ्यांचाच. जाळाशिवाय कड नाही, मायाशिवाय रडू नाही. काल पोर आली इंदा, ती पण बारीक रडली. भावाने गोदड्या घातल्या होत्या भिजत, पावडर ती धुवू लागली. दुसऱ्या गोदड्या बसली. म्हणजे अरे तिला कुठेतरी सदान लावायला नेतो मानला, तेवढा मानलाय तिला. कशाचा नेतो कशाचा काय नाही. नेमकी आता पाऊस उघडलाय, आता वाट पण आहे मोकळी. असंही नाही की बाबा लई पावसाची अडचण आहे, जायची अडचण आहे. एक सलाईन लावलं ना फटक्या बरी होशील तू. मग बाबा तुला अगदी मी लई खायला तवा काय येतील तुला. नाही कसं माहिती का, शरीरामध्ये रक्त कमी असल्यामुळे आहे ना, कशाच्या जेव्हा मी काम करते ती पावडर आहे ना ती खाते ना तुला दिलेली, त्या तारव मी तेवढं काम करते. काय ती तार कशी माणसाला कशी दारूची निशाणी येते, तशी ती आपूच्या तारवाने मला निशाणी येते. तेवढ्यात मी हे सगळे लिंबाच्या झाडापासनी ती हवा वाटेपर्यंत ही पडवी एवढी निखरीत मोकळी होती. आणि मग असं वाटते की चहा करावा.
मग घरात यायचं चुलीत इष्ट असतं, पायस पाणी वाचायचं, साखर टाकायची, चहा पावडर टाकायची आणि अर्धा कप चहाचा घ्यायचा. मग तू हाय संध्याकाळचा मग एवढ्या कणीचा तांदळाचा भात घालायचा, त्यात 2 मांजरं आणि माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच नाती आहेत, स्पर्श आहेत, ते जपा. मेल्यानंतर अग्नी दिला तर तो दाह सुद्धा शरीराला कळत नाही. मेल्यानंतर कितीही वेळ मांडी दिली तरी त्या मांडीचा स्पर्श कळत नाही, आणि कितीही वेळ वारा घातला तरी त्या वाऱ्याची झुळूक त्या प्रेताला समजत नाही. माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत स्पर्श, तोपर्यंत संवाद, तोपर्यंत सहवास. देवाच्या कृपेने ज्यांच्याकडे ही नाती आहेत त्यांनी ती जपली पाहिजेत, अगदी जीवापाड. आता काल इंदाची नात आली होती थोरली तिच्या संग, आणि बारकी आल्याबरोबर पायावर डोकं ठेवलं, आजी काय ग तू टीव्हीला बातमी दिलीस, काय ग आम्हाला लय हुशारी वाटत या, पप्पा मम्मी अण्णा सगळी खुश झाल्यात निसती, आणि आजी काय ग तुझी ती पिकलेली केसन तू बोलतीस खडकावर बसून शे. लय लय माणूस बाबा नाव देते लय. वाढत्या वयामुळे आलेला थकवा आणि त्यामुळे येणारा मानसिक दबाव या गोष्टीमुळे आजी थोडीशी विचलित झाली होती की मी काय केलं आणि हे आता काय म्हणा, असं व्हायला नाही पाहिजे. नाही कसं आहे तर वाढतं वय तेवढा थकवा येणारच आहे. आत्तापर्यंत तुझ्या ताकदीवर तुझ्या औषधावर तू रेटलंस, पण आता इथून पुढं रेटणं जरा थोडं अवघड वाटतंय मला. सलाईन लावलंच ना खडक्याने बरी होशील चांगली. काय झालं बाबा, आता तुझी सोन्याची वाचा होऊन दे. झालंय म्हणजे म्हणा अन्यच पचन व्हायना आता हृदयाला. हा ना. आता ते तुला ताकणी लावली ना, किती 2 मांजर, त्यांना त्यातला सकाळच्याला ठेवायचा, मग 2 शीत एवढा भात खायचा फकस्त. काय म्हणतो सांग. नाही ते कसं आहे थोडं वय वाढलंय ना, थोडं सलाईन लावलं की बरी होशी. पण तू अशी गप बसली ती कसं तरी वाटते, लोकांना शोभत नाही. तू म्हणजे असं किंवा बोलायला लोकांना आवडतं तुझं ऐकायला, कसं शांतता लोकांना ते. शांतता म्हणजे आता हे बोलायचं म्हणजे कसं बोलायचं की हृदयापासूनच बोलायचं, पण खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. खोटं म्हणजे ते खोटंच काय नाही, पण कठीणच सगळं कठीणच म्हणा. पण तेवढी म्हणा आपाची साथ कुंभार जायच्या म्हणून तरी मी एवढी आहे बघ, एवढी पाठवायची कुंभार जायची. हा अरे पण तू ना न आजारी पडता लय दिवस काढले, उलट लय दिवस काढले तू. काढलं मग तसं तुला मानलंच पाहिजे खरं. कुणाचं काम नाही एवढं टिकायचं, आणि तेवढं असं रानात राहून आपलं घरी प्रेमच राहिलं नाही तिथं गावात. तुझं घरी प्रेम नाही, पण अख्खा तुला महाराष्ट्र तुझ्यावर प्रेम करतोय. नको नको तिकडं पोचलीस तू. पोचले बाबा, मग फार कोकणापर्यंत गेले अगदी. हा लय लोक मला पण म्हणतात आजीला काहीतरी शक्तीच मिळली असेल बाबा, एवढं धारिष्ट आजीचं एकटी राहती. दुसरं म्हणजे अजूनही आजारी नाही आणि मुखात एक दात नाही तरी आवाज काय खणखणीत आहे. म्हणलं तिला देवाची दिनकी आहे म्हणलं, हे कोणा सामान्य लोकांचं काम नाही म्हणलं. गणपत माझा म्हणला ना शिवऱ्याचा, म्हणला मावशी पुनंदरला गेलीस ती झाडं मागितलीस ती झाडं करून दावलीस तो. आता मी त्याला दिसली ना आता ही झाडं गणपतला, गणपत डिंबले ते चांगल्या कामामध्ये आहे माझा. मी लय गोत जोडले, लय मिनिट जिजा माथवाई लय जोड. मग तुला नाही का म्हणलं आपल्या जुन्या तालमी पैसे TV आणली, ती TV बघितली शिवाजी महाराजांचा पिक्चर, तर तो अजून माझ्या हृदयात खेळतोय. आणि तिथून
शिवाजी झोपला तर वैरीत तट तोडायला लागला, तर तांब्याची गागर पैशाची डासाळी तेव्हा जागा झाला आणि लढायला उभा राहिला. पण त्यांनी गड जिंकून धावला आपल्या मराठ्याकरता बसल्यात करता. आणि तिथून राजगडावर आली तर तिथेही कमवून धावलं. तसं बाबा मी इथं चांगलं कमवून धावले. बास पुतण्यांचं त्याकाचं तुमचं सगळ्यांचं पुण्य म्हणून मी ह्या थरावर पोचले. हे बघा मी असे सांगते की ही भाजीपाला बंधा रुपया करून खाते आणि ह्या शीतळ सावलीला आनंदात मी बसते. गुरुनाथ ध्यान ठेवा माझ्यावर आणि पुण्य करते. माझी काळजी करू नका, मातीचं सोनं करून मी खाते. जोपर्यंत माझा हातपाय हलत्यात तर हे पुतण्या माझ्या समोर येतो आणि माझी मुलाखत घेतो आणि वाटेने निघून जातो. तुमच्या आशीर्वादाने मी व्यवस्थित आहे. हां तुमचं प्रेम मिळतंय मला. प्रेमच मिळते. झालं काय करायचं. प्राणी मात्रावर दया आणि देवाविषयी अपार श्रद्धा आहे ह्या माऊलीला. स्वतःसाठी स्वयंपाक करताना ती मांजरांचा आणि देवाचा भाग आवर्जून वेगळा काढून ठेवते. आधी परोपकार आणि नंतर आपण. किती हा मनाचा मोठेपणा. एवढा वाद घालायचा. तेवढा भाग पुरतो. हा हे बघ, हे मांजरांचा झाला, हे देवांचा झाला आणि हे फुलीचा झाला. चाल म्हणजे पहिलं द्याव, हा पहिलं मांजर, हा नंतर आपण. हा अग्नी लावायचा टाकायचा, साखर भात पाया पाडायचं, सुखसमाधानी द्या आणि या जागेवर सुखी ठेवा आणि चांगलं भविष्य द्या. फकस्त जसं घडत आलंय तसं घडवीत जा, मोडायचं नाही. केवढा मोठा विचार आहे. पहिलं मुख्य प्राण्यांचा भाग वेगळा काढायचा, हा आधी देवाचा काढायचा, हा मग शिल्लक राहिलं तर आपल्याला राहीन ते आपलं. हा नाही तर टोपलं कुणाच्या दारात घेऊन जायचं नाही. आपलंच खायचं ना आपलंच आनंदात ह्या जाग्यावर राहायचं. आधी लोकांचा विचार. हा बोल. तुझा चेहरा लईच रॉंग असला होता. मी आल्यापासून बघतोय ना, तू लई शांत होतीस. माझ्या डोक्यात विचार येतात सारखं डोक्यात. हा ना. कसं विचार येतात की मी ह्या वाटेने गेले काय केलं, ह्या वाटेने गेले काय केलं, ह्या वाटेने गेले काय केलं. पण हीच वाट मला डेंजर कशी वाटते असं माझ्या ध्यानात येत. असं होतं. मग बघ शोध आता तू दुर्दैवाने शोध. म्हणजे आता निश्चित कसाबाची जात झाली अशी झाली आता. तुला कव्हा तुझ्या पायाला दोरी टाकायची आणि तुला कसा तोंडावर फेकायचा हे चाललंय आता. मोकळी म्हणून नाहीत रिझायची. वाटेने जा म्हणायचं आणि पायात पाऊन टाकायचा हे खरं नाही. हे सत्य आता. बाप लेकीचं नातं अतूट आहे. आजही तिला वाटतं की माझा बाप देवाच्या रूपाने सदैव माझ्या अवतीभोवती राहून माझं रक्षण करतो. आता बघ माझा रस्त्यावरला बाप असं काय आलं अडचणी तर मग खांद्यावर घुंगडी टाकतो लिजिबा आणि इथं येतोय बघ. ह्या मार्गाने आला ना की इथं येणार आणि बघ इथं खुळकुळ्याची काठी आपटणार आणि ह्या बाजूने निघून जा. बाप आला येडा घालून घ्यायला, ध्यान ठेवून गेला. हा एवढं. हा मग झोपच नाही लागायची. हा आणि वाडीच्या टाकीपाशी गेला ना तिथं की माघारी फिरून बघणार तेवढा ते दिसणार तर नको मला असं वाटतं. हा एवढी बाबा माझी चिंता लय मोठी जिजामाथवानी. एकमेकाचा लय जीव एकमेका. हा अरे माझा बाप ना हे बघ म्हैस आली रेडको काढाय गेलाय ना की तो काय म्हणायचा, हायस का रे आलायस का चल. घातला मसेला हाती केली म्हैस मोकळी. हा आता मी बघतो ना प्रत्येक वेळेस तुला आलं की ध्यान 100% ध्यान बापाचं होतच. बाप माझा गुरु चांगला होता, लय भारी होता. मंडळी
साधं 1 रुपयाचं नाणं सुद्धा वर जात नाही, 1 छदाम सुद्धा वर जात नाही. एवढंच काय, सुतळीचा तोडा सुद्धा वर जाणार नाही. जेवढं कमावलंय तेवढं सगळं इथंच सोडून जायचंय. सगळं तयार आहे. ग्रामपंचायतनं शेड तयार करून ठेवलंय, बांबूवाल्यांनी बांबू साळून ठेवलेत, मडकेवाल्यांनी मडकी थापून ठेवलेत, अक्षरशः कापडवाल्यांनी सुद्धा कापड तयार करून ठेवलेत. श्वास संपला की माणसं म्हणतात, उचला, आता घाई करा. लोकांनी उचला म्हणायच्या आत जगून घ्या आणि इतरांसाठी जगता येईल का याचा प्रयत्न करा.